आजपासून 3 दिवस आज चिंचवड, उद्या पिंपरी आणि परवा भोसरी असं 3 विधानसभांमध्ये माझा दिवसभर पक्ष म्हणून, संघटना म्हणून प्रवास आहे. त्यात पहिल्याच दिवशी महानगरपालिकेशी जोडलेले सगळे विषय घेऊन काही आढावा घेण्यासाठी शहराचे अध्यक्ष शत्रुघ्न काटे यांनी मला एक निवेदन दिलं होतं. ज्याच्या आधारे मी माझ्या स्वभावाप्रमाणे पूर्वतयारी करायला 2 दिवसापूर्वीच हे पत्र महानगरपालिकेत दिलं. आणि महानगरपालिकेने अतिशय रिलेव्हंट उत्तर दिली. मला बरं वाटलं. बऱ्याच वेळेला माहिती नाही, चौकशी करून सांगतो. त्याच्यापेक्षा त्यांनी प्रत्येक गोष्टीच्या ज्या मर्यादा आहेत त्या मर्यादा लगेच करू ते लगेच करू. सगळ्यांचा सध्या जो प्रश्न आहे तो रस्त्याचे खड्डे आहे. त्यावर त्यांनी मान्य केलं की ऑलरेडी पाऊस सारखा येतोय जातोय, त्यामुळे टेंडर सगळी तयार आहेत. आम्ही काम सुरू करू, कारण ह्या आठवड्यात सुद्धा पाऊस दाखवतो हवामान खाते. आणि मग ते केलं काम तर ते इतकं एखादा रस्ता तयार करावा इतकं चांगलं काम नसतं, खड्डे भरणं नसतं. तर पावसाने ते पुन्हा उघडू शकतात. पण त्यांनी प्रॉमिस केलं की नोव्हेंबर एंडपर्यंत हे आम्ही भरून देऊ. दुसरा विषय जो आहे तो प्रामुख्याने ट्रॅफिकचा आहे, फेरीवाल्यांचा आहे. फेरीवाले कुठेही बसतायत. महानगरपालिकेने जो फेरीवाला आराखडा करायला पाहिजे तो फायनल केला नाही. लोकांना चालायला फुटपाथ नाही आहेत. फुटपाथच्या खाली फेरीवाला बसतोय तर गाड्या पार्किंगला जागा नाही आहे. तर पुढच्या आठवड्यामध्ये प्रामुख्याने पोलीस डिपार्टमेंट आणि महानगरपालिका याची कंबाईन बैठक लावायला मी सांगितली आहे. आणि त्याच्यामध्ये ट्रॅफिक वॉर्डन वाढवण्याचा फायदा आहे का, सिग्नल्समध्ये कायमस्वरूपी बदल करता येतील तर करता येतील, तोपर्यंत काही लगेचचे विषय आहेत का, असा आज इन्व्हॉल्व बैठकीमध्ये माझा प्रयत्न असा होता की लगेच आणि खूप वर्ष 2 वर्षानंतरचं त्या दोन्हीवर चर्चा करावी. वर्ष 2 वर्षानंतरचं जे आहे त्याची स्टेज काय आहे, मग टेक्निकल सँक्शन मिळालंय का, टेंडर निघाले का, वर्क ऑर्डर निघाले का, पैशाचं काय करणार आहात. लगेचच्या विषयामध्ये ट्रॅफिक आणि रस्त्याचे खड्डे हे 2 माझे विषय होते. आरोग्य हा एक विषय होता की मोठ्या प्रमाणावर 15व्या वित्त आयोगात आलेल्या पैशाच्या माध्यमातून त्यांनी छोटी क्लिनिक ज्याला म्हणतो आपला दवाखाना ती वाढवली पाहिजे वगैरे खूप विषयांवर चर्चा झाली. लॉंग टर्ममध्ये भामा स्केटचं पाणी मिळालं, पण त्या पाणी जे रॉ असतं ते पिण्याला योग्य करण्यासाठीची प्रक्रिया व्हायला त्यांना 6 महिने ते लागणार आहेत. साधारणतः 1 एप्रिल नंतर अशी स्टेज येईल असं त्यांचं म्हणणं आहे की ते पाणी लोकांना पिण्यासाठी दिल्यामुळे पिण्याच्या पाण्याची रिक्वायरमेंट लोकांची पूर्ण होईल. मग इंद्रायणी नदीच्या पुनरुज्जीवनाच्या बाबतीमध्ये खूपच मोठा विषय आहे. अजून त्याची